नमस्ते. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आपण इथे बघणार आहोत प्राचीन भारत जे आहे त्यामधले उत्तरेकडील भारत, दक्षिणेकडील भारत आणि भारत संस्कृती आणि प्राचीन भारत आणि जग हे जे पॉईंट आहे ते बघणार आहोत. त्यामधले MCQ यामध्ये 50 MCQ आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत आणि ते TETसाठी तुम्हाला खूप उपयुक्त आहे. तर पहिला MCQ बघा. नंबर 1, मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोणता? तर मौर्य घराण्याचा शेवटचा राजा आहे बृहद्रथ. दुसरा प्रश्न आहे, कुशाणांचा प्रसिद्ध राजा कोणता? तर कुशाणांचा प्रसिद्ध राजा आहे कनिष्क. तिसरा प्रश्न आहे, कनिष्कांच्या काळात बौद्ध धर्माची 4थी परिषद भरलेले ठिकाण काश्मीर आहे. मग चौथा क्वेश्चन आहे, गुप्त घराण्यांचा संस्थापक कोणता आहे? श्रीगुप्त आहे. नंतर 5वा क्वेश्चन आहे, दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात आलेला चीनी प्रवासी. तर दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळात जो दुसरा म्हणजे आलेला चीनी प्रवासी आहे त्याचं नाव आहे फाहियान. खालीलपैकी कोणत्या गुप्त घराण्यातील राजाला शकारी असे म्हणत? तर दुसरा चंद्रगुप्त याला शकारी म्हणत. 7वा क्वेश्चन आहे, गुप्त घराण्यातील विद्या, कला, संगीत प्रेम होता असा राजा, म्हणजे ज्याला संगीताची आवड होती, कलेची आवड होती असा राजा समुद्रगुप्त. ठीक आहे. नंतर सम्राट हर्षवर्धन साम्राज्याची राजधानी कनौज. हर्षवर्धनच्या काळात विद्वान बौद्ध भिक्खू चीनहून भारतात आलेला युहानशोंग हा आला होता. सम्राट हर्षवर्धन कोणत्या धर्माचा अनुयायी होता? तर तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. नंतर दर 5 वर्षांनी आपली संपत्ती लोकांना वाटणारा राजा कोण होता? तर हर्षवर्धन होता. नंतर हर्षवर्धन या राजाने आपला राजदूत देशात पाठवला होता चीन. 13वा प्रश्न आहे, दुसऱ्या चंद्रगुप्ताने आपल्या मुलीचा विवाह दक्षिणेतील सामर्थ्यशाली घराण्यात करून नातेसंबंध प्रस्थापित केले. तर वाकाटक या घराण्याशी त्यांनी नातेसंबंध प्रस्थापित केले. गुप्त साम्राज्याचा पाया घालणारा राजा चंद्रगुप्त. तर असे जे उत्तरेकडील राज्य आहे त्यातलं आपण बघितलं. आता बघू आपण दक्षिणेकडील. सातवाहन राजा हा या ग्रंथाचा कर्ता होता असे मानले जाते. तर कोणता होता? गाथा सप्तशती. नंतर दुसरा क्वेश्चन म्हणजे इथे दक्षिणेकडील प्राचीन भारत याच्यामधला दुसरा क्वेश्चन घेऊ आपण. हरिसेनाचा मंत्री वाराहदेव हा धर्माचा अनुयायी होता. कोणत्या धर्माचा होता? बौद्ध धर्माचा. प्रसिद्ध संस्कृती कवी हा पल्लवांचा दरबारी होता. तर पल्लवांचा दरबारी कोणता कवी होता? भारवी हा कवी होता. नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या राजाच्या काळात चीनी प्रवासी युआन खान याने काचीला भेट दिली? तर कोणता प्रवासी होता तो? नरसिंह वर्मा यांनी काचीला भेट दिली. नंतर सातवाहन राज्याची राजधानी कोणती आहे? तर सातवाहन राज्याची राजधानी आहे प्रतिष्ठान. मग त्रिसमुद्र योपितवाहन असे कोणत्या राजास म्हटले आहे? गौतमीपुत्र सातकर्णी याला त्रिसमुद्र द्वयोपितवाहन असं म्हटलेलं आहे. सातवाहन काळात पैठण, भोकरदन बाजारपेठातून माल पर्यंत जात असे. कुठपर्यंत जात असे? रोमपर्यंत. म्हणजे पैठण भोकरदन बाजारपेठातून माल कुठं जात होता? रोममध्ये जात होता. चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन करणारा राजा. चालुक्य घराण्याची स्थापना जी आहे तो स्थापन करणारा राजा कोण होता? बदामी होता. पहिला पुलकेशी होता. ठीक आहे. मग चालुक्याची राजधानी बदामी होती. आलं का लक्षात? चालुक्याची राजधानी बदामी आणि चालुक्य म्हणजे घराण्याची सत्ता स्थापन करणारा राजा जो होता तो पुलकेशी होता. नंतर अजिंठा लेण्यातील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदवून घेणारा
अजिंठा लेणी आपल्याला माहिती आहे. अजिंठा लेणीमध्ये जी 16वी क्रमांकाची जी लेणी आहे तो खोदून घेणारा कोण होता? वराहदेव. कोण होता? वराहदेव. मग पल्लव राज्याची राजधानी कोणती होती? पल्लव राज्याची राजधानी काची होती. पल्लव राजे कोणत्या पंथाचे आश्रयदाते होते? तर ते शैव आणि वैष्णव. शैव आणि वैष्णव या पंथाचे आश्रयदाते होते. संगम साहित्य कोणत्या भाषेत निर्माण झाले? संगम साहित्य तमिळ या भाषेमध्ये निर्माण झाले. नंतर आता बघू आपण भारत आणि संस्कृती. तर यामध्ये भगवद्गीता हा हिंदूंचा पवित्र ग्रंथचाच एक भाग आहे. म्हणजे आपले जे भगवद्गीता आहे तो हिंदूचा पवित्र ग्रंथ आहे. आणि तो कशाचा भाग आहे? तर तो आहे महाभारताचा एक भाग आहे. ठीक आहे. नंतर बौद्ध धर्मग्रंथ कोणता आहे? तर बौद्ध धर्मग्रंथ जो आहे तो त्रिपिटक आहे. कोणता आहे? त्रिपिटक. खालीलपैकी शल्यविशारद म्हणून प्रसिद्ध होता. शल्यविशारद कोण प्रसिद्ध होता? सुश्रुत. कोण होता? सुश्रुत. वाग्भट याने आपल्या ग्रंथाची माहिती दिली. कशाची माहिती दिली? रोगाची लक्षणे व उपचार याची माहिती दिली. नाट्यशास्त्र या ग्रंथात करते. नाट्यशास्त्र या ग्रंथाचे कर्ते कोण होते? तर भरत मुनी होतं. ठीक आहे. मग 1 ते 9 अंक व 0 या संख्यांचा वापर कोणत्या भारतीय गणितज्ञाने रूढ केला? 1 ते 9 आणि 0 हे जो संख्या आहे त्याचा आपले भारतीय गणितज्ञ आहे त्याने कोणी रूढ केला? तर आर्यभट्टांनी रूढ केला. नंतर वराहमिहिर व ब्रह्मगुप्त हे होते गणिती. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे कोणत्या भारतीय खगोल शास्त्रज्ञांनी सर्वात प्रथम सांगितले? आर्यभट्टाने सांगितलं. ओके, लक्षात ठेवायचं. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण हे जे MCQ आहे ते खूप महत्त्वाचे आहे. नंतरचा प्रश्न आहे नाटककार व नाटककाराचे नाव या संदर्भात चुकीची जोडी ओळखा. इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत. भास, स्वप्न वासव दत्त, नंतर दुसरा आहे विशाख दत्त, मुद्रा राक्षस, मग तिसरा आहे शूद्रक मुच्छकटी आणि चौथा आहे कालिदास नाट्यशास्त्र. याच्यामध्ये चुकीची जोडी जी आहे ते कालिदास नाट्यशास्त्र ही आहे. नंतरचा क्वेश्चन आहे आद्य शंकराचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी लिहिलेला ग्रंथ. तर आद्य शंकराचार्यांनी वैदिक तत्त्वज्ञानाच्या प्रचारासाठी लिहिलेला ग्रंथ कोणता होता? तर 2 लिहिलेले होते. कोणते होते? पहिला गीताभाष्य आणि दुसरा ब्रह्मसूत्र भाष्टा. गीताभाष्य आणि ब्रह्मसूत्र भाष्टा हे 2 ग्रंथ त्यांनी लिहिले होते. नंतर 12वा क्वेश्चन बघू आपण. सुश्रुत याने आपल्या ग्रंथात माहिती दिली आहे. सुश्रुत यांनी आपल्या ग्रंथामध्ये कशाची माहिती दिलेली आहे? शस्त्रक्रियेची. कशाची माहिती दिली? शस्त्रक्रियेची. सुश्रुत यांनी. हे पण लक्षात ठेवायचं. सम्राट अशोकाने येथे स्तूप बांधला, सांचीला बांधला. ठीक आहे. नंतर जगप्रसिद्ध कैलास मंदिर हे लेण्यांमध्ये आहे. जगप्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या लेण्यांमध्ये आहे? तर ते आहे वेरूळच्या लेण्यांमध्ये. रसरत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला? रत्नाकर हा ग्रंथ सिद्ध नागार्जुन यांनी लिहिलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आणखी MCQ पाहिजे असेल, आणखी तुम्हाला या व्हिडिओची गरज असेल तर तुम्ही कमेंट्स करा. तुमचे कमेंट्स, तुमचे लाईक, तुमचं चला नेक्स्ट बघू आपण प्राचीन भारत आणि जग. भारताचा माल अरबी व्यापारी इजिप्तमधील कोणत्या बंदरापर्यंत घेऊन जात असत? तर भारताचा माल जे अरब व्यापारी होते ते इजिप्तमधील जो बंदर आहे अलेक्झांड्रिया या बंदरापर्यंत घेऊन जात असत. लक्षात ठेवा. गणितातील शून्य ही भारतीय संकल्पना कोणामार्फत युरोपात पोहोचली? तर अरबीचे लोक आहे यांच्या मार्फत आपल्या
शून्य ही संकल्पना जी आहे आपल्या भारतीयांची आहे, आर्यभटांची आहे आणि ही जी संकल्पना अरबी लोकांद्वारे युरोपमध्ये पोचलेली आहे. भारताचे इतर देशांशी व्यापारी संबंध कोणाच्या काळापासून आलेले आहेत? भारताचे इतर देशाशी जे संपर्क आहे ते कोणाच्या काळापासून आले आहे? तर ते आलेले आहे हडप्पा संस्कृतीच्या काळापासून, लक्षात ठेवा. नंतर सिगिरिया येथील लेण्यांतील चित्रांवर कोणत्या चित्रशैलीचा प्रभाव आहे? तर सिगिरिया येथील जे लेण्या आहेत त्यावर आपलं जे अजिंठा आहे, अजिंठाच्या जे चित्र आहेत त्या चित्रशैलीचा प्रभाव दिसलेला आहे. कोणत्या देशाच्या सम्राटाने बौद्ध धर्म स्वीकारल्याने त्या देशात बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला? तर चीन देशाच्या सम्राटाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि त्याच्यामध्ये देशामध्ये बौद्ध धर्माचा झपाट्याने प्रसार झाला. नंतर चीनमध्ये तयार होणाऱ्या कापडाला भारतात मोठी मागणी होती. कोणत्या? तर रेशमी. ठीक आहे, रेशमी कापडाला खूप मागणी होती. नंतर इंडोनेशियातील येथील बौद्ध स्तूपावर भारतीय स्थापत्यकलेचा फार मोठा प्रभाव होता. तर बोरोबुदूर, इंडोनेशियातील जे बोरोबुदूर आहे तेथील बौद्ध स्तूपावर आपल्या भारतीय स्थापत्यकलेचा मोठा प्रभाव होता. मग चीनच्या पश्चिमेकडील व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने होत असे? तर भारतीय व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने होत असेल. म्हणजे चीनचा जो पश्चिमेकडील व्यापार आहे तो आपले भारतीय आहे, आपल्या भारतीय व्यापाऱ्यांच्या मध्यस्थीने होत असत. श्रीलंकेत लिहिलेले बौद्ध धर्मग्रंथ, श्रीलंकेत लिहिलेले बौद्ध धर्म कोणता आहे? दीपवंश आणि महावंश हे 2 बौद्ध ग्रंथ श्रीलंकेमध्ये लिहिलेले आहे. लक्षात ठेवा, हे पण आपल्याला TETमध्ये येऊ शकते. तर मी सुद्धा तुमच्यासारखी TETचा अभ्यास करणारी एक विद्यार्थिनी आहे असं समजा. आणि मी जो अभ्यास करत आहे किंवा जे मी वाचन करत आहे तेच या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे जे MCQ आहे ते खरंच महत्त्वपूर्ण असेल तर तुम्ही मला कमेंट्स करा की आणखी मला MCQ पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करेल. आणखी जे वाचन मी करत आहे ते वाचन तुमच्यापर्यंतसुद्धा माझ्याकडे जे म्हणजे मटेरियल आहे ते तुमच्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे यासाठी मी प्रयत्न करीत आहे. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.